ही पिंपरी चिंचवडमधली ही आंतरराष्ट्रीय लेवलची होऊ पाहत असलेली मॅरेथॉन आहे। तर आता जे तुम्ही तुमचं हे स्टॉपवॉच आणि त्याचबरोबर ही शिट्टी जी आहे, आता हे इक्विपमेंट जे आहे त्याच्या अनुषंगाने तुमचं जे टेक्निकल ऑफिशियल महत्त्व जे आहे ना, ते ह्या यूट्यूब चॅनलच्या वतीने तुम्ही काय सांगू शकाल? स्पर्धा म्हटलं की त्या ठिकाणी पात्रता आली, गुणवत्ता आली। ही गुणवत्ता तपासत असताना गुणवत्तेचं जे निर्देशांक आहे ते प्रत्येक खेळाडू किती वेळात पळतो, त्याला किती वेळ लागलाय, ही प्रत्येकाची पात्रता कळण्यासाठी वेळ दिली जाते। आणि ही जी वेळ दिली जाते ती या स्टॉपवॉचच्या माध्यमातून दिली जाते। नवीन आलेल्या वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांमध्ये आता मायक्रोचिप पण त्या ठिकाणी आलेले आहेत। तर त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स वॉचेस जे आहेत ते प्रत्येकाला वेळ ही कळते आणि त्यासाठी स्पर्धा स्टार्ट होत असताना त्या ठिकाणी स्पर्धेप्रमाणे वेळ लावणं आणि वेळ लावत असताना आता पाळणाऱ्या खेळाडूंचे प्रत्येकाला वेळ सांगणं ही जी जबाबदारी ती माझ्याकडे दिलेली आहे। ती देत असताना प्रत्येक खेळाडूची वेळ ही या ठिकाणी या स्टॉपवॉचच्या माध्यमातून पहिले 100 खेळाडूंची वेळ आता देता येणार आहे। पण एक वॉचमध्ये 100 खेळाडूंची कशा टायमिंग देऊ शकतो? हे जे आलेले जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून याच्यामध्ये लॅप टायमिंग म्हणून जे घेतलं जातं ते याच्यामध्ये कव्हर केलं जातं। एका खेळाडूचं न घेता त्याच्यामध्ये 100 खेळाडूंचं एकाच टायमिंग मिळतं। ओके सर, ही जी मॅरेथॉन आहे तर त्याचे टेक्निकल आता तुम्ही ऑफिशियल आहात, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती ह्या मॅरेथॉनचं टेक्निकलदृष्ट्या काय महत्त्व आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मॅरेथॉनचा इतिहास समजून घेतला पाहिजे। आज जर आपण बघितलं तर जवळजवळ सगळ्या खेळांचा जन्म हा कुठल्या ना कुठल्या तरी सैन्याच्या माध्यमातून झालेला आहे। ज्यावेळेस युद्ध नसतं त्यावेळेस सैनिकांना काहीतरी व्यायाम हवा या उद्देशाने केलेले प्रकार आहेत आणि त्यातनंच बऱ्याचशा खेळांचा जन्म आला आहे। तसाच या खेळाचा जन्म युद्धभूमीवरनं मॅरेथॉनचा खेळाडू जो आहे, मॅरेथॉनचा खेळाडू नाही, मॅरेथॉन नावाचा ग्रहस्थ आपल्या राजाला पळत येऊन आपण युद्ध जिंकलं ही बातमी देतो। युद्धभूमीवरनं तो राजवाड्यात येतो, त्या अंतर जे होतं ते 42.195 किलोमीटर होतं। हे एवढं अंतर तो पळून आला, आपण जिंकलो ही बातमी त्यांनी राजाला दिली आणि ते जे अंतर होतं ते अंतर होतं 42.195 किलोमीटर आणि त्याच्या स्मरणार्थ त्या राजाने तेव्हापासून चालू केलेली ही स्पर्धा आणि हीच राजमान्यता मिळालेली स्पर्धा 17व्या शतकापासून जवळजवळ आजपर्यंत आपल्याकडे चालू आहे। आणि आज जगातली सर्वोच्च स्पर्धा म्हणून, खेळाडूंचा कस पाहणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातो। त्यातली सर्वात मोठी स्पर्धा धावण्याची म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा ही आहे निश्चित। आणि आज जगामध्ये जर आपण बघितलं तर बर्लिन मॅरेथॉन आहे, न्यूयॉर्क मॅरेथॉन आहे, भारतातल्या वेगवेगळ्या मॅरेथॉन आहेत, त्याच्यामध्ये पुणे मॅरेथॉन आहे, अलाहाबाद मॅरेथॉन आहे, दिल्ली मॅरेथॉन आहे। या सगळ्या मॅरेथॉन स्पर्धा या आयोजित केलेल्या आपल्याला दिसून येतील। सर, ही जी मॅरेथॉन आहे ते ह्याच्यामध्ये किती ऑफिशियल्स आहेत? ऑफिशियल जर म्हणाल तर ऑफिशियलच्या त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिशियलचा विचार करताना जर पूर्ण मॅरेथॉन असेल तर मी किमान आकडा बोलतोय, या ठिकाणी आपल्याला 450 लोकांची किमान आवश्यकता आहे। मग याच्यामध्ये वेगवेगळे स्पॉट जे असतात त्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक 5 किलोमीटरला त्या ठिकाणी फिडिंग आणि स्पंजिंग पॉईंट दिलेले असतात। त्या ठिकाणचे ऑफिशियल्स आपल्याला लागतात, रूट ऑफिशियल आपल्याला लागतात, पर किलोमीटरचे ऑफिशियल्स आपल्याला लागतात, स्टार्टिंग ऑफिशियल आपल्याला लागतात, फिनिशिंग ऑफिशियल आपल्याला लागतात, त्याचबरोबर पायलट्स आपल्याला लागतात। या सगळ्या ऑफिशियल बरोबर आता नवीन आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या ठिकाणी मेडिकलची टीम मोठी अपेक्षित असते। याचबरोबर प्रसिद्धी विभाग आपल्याला आवश्यक असतो। याचबरोबर खेळाडूंना नंतर पळून आल्यानंतर खेळाडूंसाठी जी रेस्टरूम असते ती रेस्टरूम महत्त्वाची, या सुविधा सगळ्या आपल्याला अपेक्षित असतात। निश्चितच सर, या ठिकाणी आपण यूट्यूब चॅनलला ही भव्यदिव्य आणि चांगल्या टेक्निकलची माहिती या ठिकाणी दिली, त्याबद्दल यूट्यूब चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो। धन्यवाद सर। थँक्यू।